नमस्कार, मी अनिल उदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजे DBC लाईव्हमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या राजकीय रणकंद या विषयामध्ये आपण एक फार महत्त्वाचा चंदगड विधानसभेच्या संदर्भात विषय पाहणार आहोत. आता राजकीय रणकंदन म्हटले तर सर्वच गोष्टीचा परामर्श घ्यावा लागतो. त्यामुळे भूतकाळ भविष्यकाळ यांची सांगड घालूनच कानोसा घेऊन मते व्यक्त करावी लागतात. अशीच मते आज आपण आमच्या चंदगड विधानसभेचे एक जाणते नेतृत्व ज्यांनी मंत्रिपद भोगलं असे आमचे भरमण्णा पाटील यांच्याविषयी आणि आताचे उमदे आणि लोकप्रिय असे आमच्या चंदगडच्या भूमीशी नाळ असलेले पण कर्तव्य पार पाडत असलेले मुंबईमधून असे आमचे शिवाजीराव पाटील यांच्या संदर्भात आपण थोडासा लेखाजोखा पाहणार आहोत. आणि कानोसा ज्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यामधून हे विवेचन आहे. तर पहा, भरमण्णा पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातील एक जाणतं आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. भरमण्णा पाटील यांची राजकीय जी स्थिती आहे ती आजच्या स्थितीला सर्वच गटामध्ये प्रबळ मानली जाते. कारण त्याचं एकच की भरमण्णा पाटील यांचे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत निष्ठावंत आणि स्वाभिमानी म्हणून ओळखले जातात. भरमण्णाच्या या संदर्भात कार्यकर्त्यांच्या बाबतीत आपण अनेक अनुभव ऐकतो पाहतो की आढळ असे त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते कधी न ढळणारे, जसं आपण काळ्या दगडावरची रेष म्हणतो त्या प्रकारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आणि मला आठवतं की 90च्या दशकात ज्यावेळा अण्णांना मंत्रिपद मिळालं तत्पूर्वी अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना भरमण्णा पाटील यांच्या एका मेळाव्यामध्ये कारव्याला त्या ठिकाणी अण्णांनी केलेले भाषण आजही ते त्यांचे वाक्य जे आहे ते आठवण करून देणार आहे. आणि ते वाक्य किती मजबूत आणि प्रबळ असं ठरतं हे आजही त्याचे प्रचिती येते. त्यांनी त्यावेळा व्यक्त केले होते की साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहून त्यांनी उल्लेख केला होता की माझी ही भोळीबावडी जनता आहे तीच माझी संपत्ती आहे आणि ही संपत्ती म्हणजेच माझी शक्ती आहे. आणि खरोखर आजही आपण पाहतो की त्यांचं ते वाक्य आपल्याला आठवावं लागतं. कारण का त्यांची मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले ते मत त्यांनी अगदी त्यांच्या स्वभावानुसार प्रामाणिकपणे त्यांनी ते मत व्यक्त केलेलं आजही आपल्याला आठवतं. मी एक माळावरचा दगड, माझी ही जनता जी आहे तीच बहुमोल किमतीची आहे, त्यांच्यावरच माझे सर्व काही विसंबून आहेत, तीच माझी संपत्ती आहे. अशा आशयाचं ते जे वक्तव्य होते ते त्यांनी आजही त्याची पाळणूक केली आहे. आणि या वक्तव्याला अनुसरून त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आजही त्यांच्याशी प्रामाणिक आहेत हे आपल्याला दिसून येते. जे लेचेपेचे होते, जे कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी इकडे तिकडे जाऊ केले किंवा इकडे तिकडे गेले ते स्वभावानुसार राजकारणामध्ये आपण पाहतो. राजकारणामध्ये हेही आपण पाहतो, जो मित्र तो शत्रू आणि शत्रू तो मित्र असंही होऊ शकतं. आणि अशामुळे आपल्याला एक मात्र स्पष्ट होतं की जो एक ठिकाणी स्थिर आहे अशा स्थिर माणसाला समाज फार मान सन्मान किंवा किंमत देऊ शकतो. आणि हेच आपल्याला आज पाहायला मिळते की भरमण्णा पाटील हे नेहमीच एक ठिकाणी स्थिर राजकीय प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी वेगवेगळी प्रत्यंतर घडली मग ती परिस्थितीनुसार या मतदारसंघामध्ये काही नेत्यांचे मृत्यू वगैरे झाले, त्यानंतर समर्थन वगैरे किंवा दौलतचा विषय असो,
त्यामध्ये त्यांची भूमिका, ह्या अण्णांची जर भूमिका बघितली तर ती निस्वार्थीपणे त्यांनी ती भूमिका पार पाडल्याचं आपण पाहतो. आजच्या स्थितीला आज त्यांनी शिवाजीदादा पाटील यांना आपलं पाठबळ दिलेलं आहे. तसं पाहिले तर पक्षाच्या माध्यमातून भेटलं तर भाजपचं फारसं इथं प्राबल्य नाही हे कबूल करावं लागेल. मात्र शिवाजीराव पाटील यांनी या मतदारसंघामध्ये प्रवेश केल्यापासून ते आज ताग आहेत. त्यांचं खटाटोप किंवा त्यांचं जे शक्ती वाढवण्याची त्यांचे जे प्रयत्न आहेत ते वाखाणाजोगे आणि प्रामाणिक आहेत. गेली 5 वर्ष 7-8 वर्ष आपण पाहतो की ते या मतदारसंघाशी त्यांचे नाळ जुडलेले आहे. अर्थात ते या मतदारसंघातले त्यांची जन्मभूमी कर्मभूमी सगळं असल्यामुळे ते यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि भरमण्णांचं त्यांना पाठबळ मिळाल्यामुळं आज ते आमदार पदासाठी दावेदार आहेत. मागच्या विधानसभाच्या वेळी ते उभा राहिले त्यावेळेला त्यांना मताधिक्य वगैरे आपण पाहिलं तर लोक भरमण्णा आणि अधिक त्यांचे शिवाजीराव पाटील यांचे मतदार यामुळे हे समीकरण जुळलेलं आहे आणि जुळतं ते. आणि त्या परिस्थितीनुसार आपण त्यांचं या मतदारसंघासाठी काम पण आहे आणि त्यांची तशीच राजकीयदृष्ट्या ताकद पण प्रबळ आहे हेही मान्य करावे लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यंतरी एक असे वातावरण निर्माण झाले होते की चंदगडला नेतृत्व 2 ठिकाणी मिळवता येते आणि हो या आम्हाला पण तेच वाटतं. कारण का चंदगडला जर 2 आमदार मिळाले तर सोन्या आणि पिवळे मला वाटतं पहिल्यापासून आम्ही ह्या प्रवाहाविषयी विचार करत आहोत. कारण का शिवाजीराव पाटील हे त्यांचं ठाण्यामधून कार्य आहे. ठाण्यामध्ये त्यांना मानलं जातं, त्यांचे तिथेही उपक्रम आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ठाण्यामधून जरी निवडणूक लढवली तर ते निवडून येऊ शकतील. आणि इकडे चंदगडमध्ये जर अशा प्रकारे भरमण्णांना सरळ जर पाठबळ राहून निवडणूक लढवली तर त्यांनाही इथे संधी मिळू शकते आणि अशा प्रकारे चंदगडला एक नव्हे तर 2 नेते म्हणजे 2 आमदार मिळू शकतील आणि त्यामुळे चंदगडच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदतही होऊ शकते हे नाकारून चालणार नाही. आणि आजच्या स्थितीला नुकताच जो मेळावा झाला बसरगे येथे त्या ठिकाणी शिवाजीराव पाटील यांनी मत व्यक्त करत असताना विधान परिषदेसाठी भरमण्णा पाटील यांच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं आहे. आपली शक्ती पणाला लावू असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विधान परिषदला जे भाजपच्या गटातून 6 जागा मिळणार आहेत त्यामध्ये भरमण्णा पाटील यांच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितले असले तरी देखील त्यामध्ये जर यश नाही मिळालं तर भरमण्णा पाटील यांचे नाव पुढे आहे अग्रस्थानी असेल असे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून दिसते. पण दुसरा प्रभाव जो आहे त्या प्रभावानुसार की जर शिवाजीराव पाटील यांनी ठाण्यामधून निवडणूक जर लढवली तर त्या ठिकाणी जर त्यांना यश मिळाले अर्थात ते मिळू शकेल तर एक नाही तर 2 आमदार चंदगडचे होऊ शकतील आणि सोन्याहून नक्कीच पिवळं होऊ शकेल. आजच्या स्थितीला आपण पाहतो की आजची नुकतीच ताजी वृत्त आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचं म्हणणं असं आहे की आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट मिळावं आणि त्यांचा तो तसा आग्रह आहे. आणि जर महायुतीमध्ये तसा निर्णय झाला तर राजेश पाटील हे उमेदवार असतील आणि मग तुल्यबळ असे निवडणुका दिसू शकेल. आणि या तुल्यबळ निवडणुकीमध्ये जर इकडे असे जर घडले म्हणजे विधान परिषदचं जर काय नकारात्मक भूमिका जर असली आणि त्या ठिकाणी मग शिवाजीदादा पाटील यांनी बोललेले जे वाक्य आहे तर ते त्या वाक्याला नेहमीप्रमाणे चिपटून राहतील यात काय वाद नाही. आणि मग अण्णांना जर तिकीट मिळालं तर सरळ मताधिक्य त्यांना मिळून ते विजयी होतील यात मात्र तीळ शंका असणार नाही असे म्हणावेसे वाटते आणि ते योग्यही वाटते. तोपर्यंत आपण इथंच थांबू. धन्यवाद.